त्यानंतर पुढे काय झालं? या बलिष्ठांना हरवण्यासाठी, त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी परमेश्वर देवाने शौलाला राजा म्हणून निवडलं. जो शौल आपल्या वडिलांचे गाढव शोधण्यासाठी निघाला होता, अशा शौलावरती दया करून त्याला राजा बनवल्यावर शौलाने देवाच्या प्रती आभारी राहण्याऐवजी, परमेश्वराच्या प्रती आज्ञाधारक राहण्याऐवजी त्याने आपल्या पोस्ट आणि आपल्या पोझिशनमुळे, आपल्या अधिकारामुळे, उंचीमुळे त्याने गर्व केला आणि तो गर्वाने भरून जाऊन त्याने देवाचा विरोध केला, देवाची आज्ञा पाळणं सोडून दिलं आणि मग अखेरीस देवाने शौलाला सोडून दिलं. जेव्हा देव शौलासोबत होता तेव्हा शमूएल देखील त्याच्यासोबत होता आणि दावीद देखील होता. हे तिघे म्हणजे परमेश्वर, परमेश्वराचा सेवक आणि दावीद जेव्हा सोबत होते, शौल कोणत्याही भीतीशिवाय विजय प्राप्त करत पुढे गेला. परंतु जेव्हा देवाने शौलाला सोडून दिलं तेव्हा शमूएलाने देखील सोडून दिलं, दाविदानेही सोडून दिलं आणि त्यामुळे शौल एकटाच राहिला. तो युद्धासाठी एकटा गेला. तेव्हा वडिलांच्या सुरक्षेसाठी मुलंही गेले. त्याचे मुलं मृत्युमुखी पडले. त्याने स्वतःचा घात केला आणि एकटाच राहून शौल मरण पावला. प्रियांनो, काय लक्षात येत आहे तुमच्या? देवाच्या सानिध्याला आपल्यापासून दूर करणं चांगलं नाही. देवाचं सानिध्य आपण स्वतःपासून कसं दूर करतो? जाणीवपूर्वक आपण आपल्या जीवनामध्ये, आमच्या शरीरांमध्ये आणि विचारांमध्ये जेव्हा आपण पापाला स्थान देतो, परमेश्वर पाहत आहे जाणूनही, तो सर्व पाहत आहे हे जाणून देखील, तो देव आमच्या सोबत आहे, आमच्या घरात आहे, आमच्या हृदयात आहे हे माहिती असून देखील जेव्हा जाणून बुजून आम्ही गैरकृत्य करतो, पापी सवयींना जागा देतो, पापी गोष्टींमध्ये तुम्ही आपलं शरीर, आपलं जीवन वाया घालवाल तर परमेश्वर देव तुम्हाला सोडून देणार. जर देवाने तुम्हाला सोडलं तर अचानक तो सैतान येऊन हल्ला करेल व ती अंधकाराची ताकद येऊन तुम्हाला गुलाम करून बांधून टाकेल. जसंच देवाने शमशोनाला सोडून दिलं, लगेचच बलिष्ठाच्या सरदारांनी येऊन शमशोनाला जखडून बंदी बनवलं, त्याला बेड्यांनी जखडलं. प्रिय भावांनो, बहिणींनो, सावध व्हा, जागे राहा. तुमचा शत्रू तो सैतान गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. तो अद्याप आपल्याला का स्पर्श करू शकत नाही माहीत आहे? याकरिता की देवाची उपस्थिती अजून आपल्या सोबत आहे, यामुळे तो स्पर्श करू शकत नाही. देव आपल्या सोबत आहे हे पाहून तो आपल्याला स्पर्श करू शकत नाही. जर परमेश्वर देवाने जर आपल्याला सोडून दिलं तर तो सैतान अचानक हल्ला करून तो लगेचच तुम्हाला फाडून खाईल. अगदी असंच घडलं. देवाने जेव्हा शमशोनाला सोडलं तेव्हा शमशोनाला भयंकर असं मरण आलं. जेव्हा देवाने शौलाला सोडून दिलं, शौल दुर्दैवी अशा मरणाने मेला. जर कोणी बलिष्ठांच्या हातामध्ये सापडले तर ते भयंकर अशा यातना त्यांना द्यायचे. ते त्यांच्याशी अतिशय भयंकर वागून त्यांना छळत असायचे. अशा बलिष्ठी लोकांच्या त्या भीतीमुळे इस्रायली लोक जेव्हा भयभीत झालेले होते, तेव्हा एकीकडे बलिष्ठी जे त्यांचे शत्रू होते ते त्यांना घाबरवून सोडत होते व दुसरीकडे या लोकांनी देवाच्या सानिध्याला गमावून ते अनाथ असे बनलेले होते. जेव्हा ते दुःखाने रडू लागले, अशा वेळेमध्ये शमूएल पुढे आला. परमेश्वरापासून दूर झाल्याने दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती जेव्हा ते भयभीत झालेले होते, शमूएलाने परमेश्वराचं वचन त्या लोकांना दिलं. प्रियांनो, जेव्हा इस्रायल लोक परमेश्वराच्या सानिध्याला गमावल्याने जेव्हा ते रडू लागले, तेव्हा देव शमूएलाच्या द्वारे त्यांच्याशी बोलला. शमूएल इस्रायल प्रजेशी बोलत आहे. काय तो बोलत आहे? चला आपण पाहूया. 7व्या अध्यायातील 2 वचन. ते देवाच्या सानिध्याला गमावून जेव्हा शोक करत होते, दुःख करत होते. शेवटच्या लाईनमध्ये पहा. इस्रायलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली. प्रियांनो, इथे काय झालेलं आहे? ते परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. ते रडू लागले, परमेश्वर देवा असं म्हणून ते देवाकडे वळले. तुझ्या उपस्थितीला आम्ही दूर केलं देवा, तुझ्या सानिध्यापासून आम्ही दूर झालो देवा, व आज आम्ही एकटे पडलो आहोत देवा. शत्रूच्या भीतीने, त्यांच्या भयाने आम्ही थरथर कापत आहोत देवा. जर तू आमच्यामध्ये असतास तर आम्हाला घाबरण्याची गरज राहिली नसती. आम्ही तुला गमावलं, तुझं सानिध्य गमावलं असं म्हणून जेव्हा इस्रायली लोक रडू लागले, तेव्हा शमूएल येऊन काय बोलला? चला पाहूया. शमूएलाचा संदेश काय आहे? 3 वचन पहा. तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल घराण्याला सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोत ह्यांना दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडवेल. तो तुम्हाला सोडविल. यस, तुम्ही जीवनात घाबरून गेलेले आहात. तुमच्या जीवनात तुम्हाला भयभीत करणारे आहेत, तुम्हाला धमकावणारे आहेत,
तुमच्यावरती हल्ले करणारे आहेत. भयभीत होऊन तुम्ही जगत आहात. थरथर कापत तुम्ही जगत आहात. कधीपर्यंत असे जगणार आहात? असं कोठवर चालणार आहे? तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कोणती आहे ती चांगली बातमी? आजपर्यंत जे पापमय कृत्य तुम्ही करत आलेले आहात ते सोडून द्या. देवाला जे आवडत नाही असे जे कृत्य आजपर्यंत तुम्ही केले, देवाला जे आवडत नाही असे जे दृश्य तुम्ही पाहिले, देवाने मनाई केलेल्या ज्या ज्या ठिकाणामध्ये तुम्ही जाऊन आले, ज्या गोष्टींची देव घृणा करतो अशा ज्या गोष्टी तुम्ही केल्या, त्या तुम्ही सोडून द्या. त्यापासून दूर व्हा. परमेश्वराकडे तुम्ही वळा. म्हणजे जे तुम्हाला घाबरवीत आहेत, जे तुम्हाला भयभीत करून सोडत आहेत, जी परिस्थिती तुम्हाला झोप येऊ देत नाही, तुमच्या शांतीला भंग करत आहे, त्या परिस्थितीला परमेश्वर तुमच्या डोळ्यांसमोरून दूर करणार आहे व तो तुम्हाला विश्रांती आणि आनंद देणार आहे. जे लोक तुम्हाला घाबरवीत आहेत त्यांना तो तुमच्यापासून दूर करेल. जी परिस्थिती तुम्हाला घाबरवीत आहे तिला तो तुमच्यापासून दूर करेल व तुम्हाला तो शांती आणि मोठा आनंद देईल. तुम्ही केवळ देवाकडे वळा. तुम्ही त्या देवाला शरण या. त्या दिवशी शमूएलाने दिलेला हा संदेश होता. त्या दिवशी शमूएलाने जो संदेश त्यांना दिला तो त्यांनी ऐकला. त्या संदेशाचा सारांश काय होता? फिरा, देवाकडे माघारी फिरा. तुमचे पापमय कृत्य तुम्ही टाकून द्या. जे जे वाईट कृत्य केल्यामुळे आज बलिष्ठांना घाबरण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही त्यांना न घाबरता निर्भयपणे जीवन जगाल असं देव तुम्हाला जीवन देईल. पुन्हा सांगत आहे, हे बलिष्ठी लोक साधारण लोक नव्हते. त्यांनी शमशोनाला भयंकर यातना दिल्या. शौलाला देखील त्यांनी संपून टाकलं. एवढंच नाही, या शौलाच्या काळामध्ये या बलिष्ठांपैकी एक जण पुढे आला. आपण सर्वांनी लढून मरण्याची काय गरज आहे? बलिष्ठांच्या बाजूने मी येतो. तुमच्याकडून कोणातरी एकाला पाठवा. जर त्याने मला मारलं तर आम्ही सर्व लोक तुमचे गुलाम बनू. जर मी जिंकलो तर सर्व इस्रायली लोक आमचे गुलाम बनतील. तुमच्याकडून एक माणूस पाठवा असं म्हणून 40 दिवस आणि 40 रात्र कोण आव्हान करत होतं सांगा? तो व्यक्ती कोणत्या देशाचा होता? तो बलिष्ठी देशातला होता. तो कोण होता? गल्यात. या बलिष्ठी लोकांनी कायमच इस्रायली प्रजेला शांतीने व सुखाने राहू दिलं नाही. मी विचारत आहे, आज तुमच्या आयुष्यामध्ये शांती रहित करणारे असे ते बलिष्ठी कोण आहेत? तुमचा आनंद हिरावून घेणारे ते बलिष्ठी कोण आहेत? तुम्ही नोकरी करता त्या जागेत आहेत का? कामाच्या ठिकाणावरती आहेत का? जेथे तुम्ही राहता तिकडे आहेत का? जेथे तुम्ही व्यवसाय करता तेथे आहे का? तुम्हाला धमकी देणारे, घाबरवून सोडणारे, तुम्हाला शांती रहित करणारे, तुम्हाला आम्ही संपून टाकू असं म्हणून तुम्हाला घाबरवणारे, तुम्ही कशी नोकरी करता आम्ही पाहून घेतो असं बोलणारे, तुम्ही कसं येथे दुकान लावता, कसं तुम्ही येथे किराणा शॉप टाकता, कसं तुम्ही येथे चहाची टपरी टाकता असं म्हणणारे, आम्ही पाहून घेतो असं म्हणून तुम्हाला घाबरवून सोडणारे, भीती घालणारे गल्ल्याथाप्रमाणे कोणी आज तुमच्या जीवनात आहेत? त्यांच्यामुळे तुम्ही दुःखी आहात का? तुमची झोप उडाली आहे का? भयभीत झालेले आहात का? कामावर जाण्याची भीती वाटत आहे का? जर तू आमचं ऐकलं नाहीस तर मी तुला पाहून घेईल. मी सांगतो तसं केलं नाहीस तर मी तुला पाहून घेईल. तुला कसं प्रमोशन मिळतं मी बघतो. जिथे मी सांगतो तेथे आली नाहीस, मी सांगतो तशी माझी इच्छा पूर्ण केली नाही, तू कसं काम करतेस मी बघतो. असं तुम्हाला भय घालणारा कोणी गल्ल्यात आहे का जीवनात? तर ऐका, जर माझा परमेश्वर तुमच्या सोबत असेल तर त्या बलिष्ठाचं नामोनिशाण तुमच्या जीवनामधून तो दूर करेल. त्या दिवशी परमेश्वर शौलासोबत नव्हता, यामुळे शौलाला जाऊन त्या बलिष्ठाचा सामना करता आला नाही. पण ज्याच्यासोबत देव होता तो पुढे आला. कोण होता तो सांगा? दावीद. दावीद गल्ल्याथाला काय म्हणाला माहित आहे? तू तलवार आणि भाला घेऊन आलेला आहेस, परंतु मी सेनांचा देव परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे येत आहे, कारण युद्ध परमेश्वराचं आहे. तो गेला की नाही? दाविदाच्या सोबत देवाचं सानिध्य होतं. प्रियांनो, जर देव तुमच्या सोबत असेल तर या जगातील कोणत्याही गल्ल्याथाने तुमचा सामना केला तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण त्याची मान झुकवून त्याला पळवून लावणारा तुमचा देव परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. तो देव तुमच्या बरोबर असेल तर किती चांगलं होईल. पण त्या देवाने तुमच्या सोबत राहण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या देवाला न आवडणारे प्रत्येक कृत्य सोडायचे आहेत. तो परमेश्वर ज्याने दुःखी होतो ते सर्व दुर्गुण सोडून द्यायचे आहेत. त्या देवाला जी आवडत नाही ती सर्व घाणेरडी सवय सोडायची आहे. पुन्हा सांगत आहे, त्या देवाने आमच्या सोबत राहावं, माझ्यामध्ये राहावं, माझ्या घरामध्ये राहावं, माझ्या व्यवसायात राहावं, माझ्या उद्योगात राहावं, माझ्या सेवेत असावं, माझ्या मंडळीत राहावं. जर ही आशा तुम्ही करता तर चांगली गोष्ट आहे.
परंतु त्या परमेश्वराला तुम्ही आमंत्रित केल्यानंतर, तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर जर तुम्ही पापमय कृत्य कराल तर, जर तुम्ही जगिक असं जीवन जगाल तर, जर तुम्ही जगिक कृत्यांना आपल्या जीवनात स्थान द्याल तर, जर अशुद्ध कृत्यांना तुम्ही आपल्या जीवनामध्ये घडू द्याल तर, तुमचं शरीर तुम्ही अशुद्ध कराल तर, कुटुंबामध्ये गैरकृत्य कराल तर, तुम्ही स्वतःच परमेश्वराच्या क्रोधाला भडकवत असता हे सत्य तुम्ही विसरू नका. आमच्या शाळेत एक पीटी टीचर होते. ते जर दिसले तर बस धावत आम्ही वर्गात जाऊन बसत असायचो. जर स्कूलची बेल वाजली तर बाहेर कोणीच दिसले नाही पाहिजे, कोणीही बाहेर थांबलं नाही पाहिजे, सर्वांनी आत जायचं आहे. जर कोणी बाहेर दिसलं तर त्याला बोलावून त्याचा हात मोडून जेव्हा ते छडीने हातावर मारायचे, आम्हाला दिवसाच तारे दिसायचे. आम्हाला काय दिसायचं? दिवसा तारे दिसायचे. त्यांचा तो मार आम्हाला सहन होत नव्हता. यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर बस आम्ही आत पळून जायचो. एका पीटी टीचरपेक्षाही कडक टीचर आहे माझा प्रभू येशू ख्रिस्त. देव पाहत आहे हे माहीत असूनही मनमर्जी केली तर ऐका, तो परमेश्वर कधीही शांत राहणार नाही. का माहीत आहे? कारण त्या देवाचे तुम्ही पुत्र व कन्या आहात. बायबल सांगतं, जो बाप आपल्या मुलावर ममता करतो तो त्याला शासन करतो आणि अधीन राहिला नाही तर दंड देतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तो देव तुम्हाला शिक्षा करत आहे तर तुम्हाला मारण्यासाठी नाही, तुम्हाला आपल्या अधीन करण्यासाठी. तुम्हाला मारण्यासाठी, तुमचा नाश करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधीन करण्यासाठी. आई वडील तुम्हाला शिक्षा देतात, याचं कारण काय असतं? तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये व तुमचं नुकसान होऊ नये. असंच देवही आपल्याला शिक्षा करत असतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, शमूएलाने कोणता संदेश दिला तो पुन्हा एकदा वाचून आपण पुढे जाणार आहोत. तेव्हा शमूएलाने इस्रायलाच्या घराण्याला सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर, तुम्ही मनपूर्वक देवाकडे वळला आहात तर, देवापासून तुम्ही दूर गेलेले आहात ना? पापमय कृत्य करण्यासाठी, मनाला वाटेल तसं जगण्यासाठी देवापासून तुम्ही दूर गेलात ना? मनापासून मागे फिरा. आज देव तुमच्याशी हेच बोलत आहे. माझ्या मुला, माझ्या मुली, तुम्ही माझ्यापासून खूप दूर गेला आहात. जगातील पापाला आकर्षित होऊन, जगाच्या मैत्रीला आकर्षित होऊन तुम्ही आपल्या मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत फिरत आहात. पैशासाठी नको ते घाणेरडे कृत्य करून मनमर्जीचं जीवन जगण्याच्या आहारी जाऊन माझ्या सानिध्यापासून तुम्ही दूर झाले आहात. प्रियांनो, सांगा, शमशोन परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाऊन मुलीच्या पाठीमागे जाऊन त्याला काय प्राप्त झालं? त्या शत्रूंनी येऊन त्याला बंदी बनवलं. शत्रूंनी काय केलं? त्याचे डोळे फोडून टाकले. त्या शत्रूंनी काय केलं? त्याचं शरीर घायाळ केलं व त्या शत्रूंनी त्याला बेड्यांनी जखडून टाकलं व शेवटी त्या शत्रूंनी त्याला आपला गुलाम बनवलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवापासून दूर जाणं चांगलं नाहीये. देवाचं सानिध्य गमावणं आमच्यासाठी चांगलं नाहीये. मी पुन्हा सांगत आहे, तुम्ही पाप करण्यासाठी, पापी कृत्य करण्यासाठी, आपल्या वाईट वासना पूर्ण करण्यासाठी, अल्पकाळाच्या पापी सुखांमध्ये बुडून जाण्यासाठी, जर त्याच्या मोहामध्ये तुम्ही देवापासून दूर झाला तर तुम्ही स्वतःच्या हातांनी सैतानाचे गुलाम बनून जाणार. तुम्ही त्याचे बंधक बनणार. असा दिवस येण्या अगोदर देव आज बोलत आहे, मागे फिरा, माझ्याकडे वळा. इस्रायली प्रजेशी शमूएल बोलत आहे, माघारी फिरा, देवाकडे वळा. पहा काय बोलत आहे. देवाकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोत ह्यांना दूर करा. ज्या गोष्टी तुम्हाला अशुद्ध करत आहेत, ज्या गोष्टी परमेश्वराच्या क्रोधाला भडकवत आहेत, त्या तुम्ही दूर करा. जे पाप तुम्हाला देवाच्या सानिध्याचा अनुभव घेऊ देत नाही, जे पाप तुम्हाला देवाच्या समृद्धीला मिळवू देत नाही, देवाचे आशीर्वाद प्राप्त करू देत नाही, असे प्रत्येक प्रकारचे पाप आपल्या शरीरामधून व आपल्या जीवनापासून तुम्ही दूर करा. अशा प्रकारे दूर करण्याच्या द्वारे तुम्हाला जे घाबरून सोडत आहेत त्या शत्रूंना परमेश्वर काय करेल? तुम्हापासून पहा काय म्हटलं आहे, म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातून सोडविल, तुम्हाला मुक्त करील. तुम्हाला भयभीत करणाऱ्या हातांपासून, घाबरवून सोडणाऱ्या त्या हातांपासून, भयभीत करणाऱ्या अशा प्रकारच्या जीवनापासून, कमजोर करणाऱ्या त्या शत्रूंच्या धमक्यांपासून परमेश्वर तुम्हाला सोडविल. तो देव केवळ तुम्हाला सोडवणार नाही, तुम्हाला विजय देईल. हा होता तो संदेश त्या दिवशी जो त्याने लोकांना दिला. मागे फिरा, मागे वळा.
पश्चाताप करण्याचा अर्थ काय माहीत आहे? पाप कबूल करणंच नाही, ते पाप सोडून देऊन परत परमेश्वराकडे मागे वळायचं आहे. आज आपल्यामध्ये कुणी आहेत का? मी देवापासून खूप दूर झालेलो आहे, त्यामुळे मी देवाने जे आशीर्वाद माझ्यासाठी ठेवले होते ते मी गमावले आहेत. प्रियांनो, एक दिवस एक वडील आणि त्यांची लहान मुलगी मिळून एका शॉपिंग मॉलमध्ये गेले, तेव्हा एका काचेच्या शोकेशमध्ये एक बाहुली होती आणि त्या बाहुलीच्या गळ्यामध्ये एक मोत्यांचा हार होता. तेव्हा ती मुलगी तिच्या डॅडीला म्हणाली, हा मोत्यांचा हार मला आवडला, मला तो पाहिजे आहे. तेव्हा शॉपमधील त्या सेल्समॅनने त्याने पाहिलं की हे जरा श्रीमंत लोक वाटतात. तेव्हा तो म्हणाला, मुली, हा मोत्यांचा हार आहे पण प्लास्टिकचा आहे, हा केवळ 50 रुपयांचाच आहे असं म्हटल्यावर तेव्हा ती मुलगी म्हणाली, काही हरकत नाही, प्लास्टिकचा असला तरी मला फार आवडलेला आहे, डॅडी प्लीज मला घेऊन द्या असं म्हटल्यावर त्याने तो घेऊन दिला. त्या मोत्यांच्या हारकडे पाहून ती खूप खुश झालेली होती. एक दिवस डॅडीने तिला बोलावून म्हटलं, मुली, काय तुझं माझ्यावर प्रेम आहे? हो, माझं खूप प्रेम आहे. तो मोत्यांचा हार तू मला देतेस का? नाही डॅडी, तो मला पाहिजे आहे. मग 1 आठवडा 2 आठवडे गेल्यानंतर पुन्हा तिला बोलावलं, मुली, तू माझ्यावर प्रेम करतेस? हो, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तो मोत्यांचा हार मला दे ना प्लीज डॅडी, तो हार नका मागू डॅडी. मग 6 महिने झाल्यावर पुन्हा तिला बोलावलं, मुली, माझ्यावर प्रेम करतेस? तिने जाऊन लगेच दरवाजा लावला. कशासाठी? डॅडी म्हणतील, तू माझ्यावर प्रेम करतेस का? त्यानंतर म्हणतील, मला तुझा हार दे. हा विचार करून तिने दरवाजा लावून घेतला. नंतर ती विचार करू लागली, मी डॅडीवर प्रेम करते, डॅडी देखील माझ्यावर खूप प्रेम करतात, पण ज्या डॅडींवर मी प्रेम करते त्यांच्यापासून मला कोण दूर करत आहे? हा हारच दूर करत आहे. पण या मोत्यांच्या हारापेक्षा माझे डॅडी माझ्यासाठी खूप प्रिय आहेत. लगेच जाऊन हा मोत्याचा हार देण्याचं ठरवून ती म्हणाली, डॅडी तुम्हीच माझ्यासाठी खूप प्रिय आहे, यापेक्षाही जास्त प्रिय आहात असं म्हणून तो मोत्यांचा हार तिने त्यांच्या हातात दिला. लगेचच त्या वडिलांनी आपल्या खिशातून एक मोत्यांचा हार बाहेर काढला आणि तिच्या हातात दिला. काय आहे डॅडी असं विचारल्यावर, मुली, तुला तो प्लास्टिकच्या मोत्यांचा हार फार आवडला, मी ते पाहिलं, यामुळे मी 5 लाख रुपयांचा खरा मोत्यांचा हार तुझ्यासाठी आणला आहे, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तेव्हा त्या मुलीने काय विचारलं माहित आहे? डॅडी, 5 लाख रुपयांचा मोत्याचा हार तुम्ही कधी खरेदी केला असं विचारलं तर ज्या दिवशी तू प्लास्टिकचा मोत्यांचा हार घेतलास ना, त्याच संध्याकाळी मी हा खरा हार खरेदी करून आणला मुली. पण तो तुम्ही मला आता का दिला डॅडी? आता देणं म्हणजे काय मुली? केव्हापासून मी तुझ्या मागे लागलो होतो की तो प्लास्टिकचा मोत्यांचा हार तू मला दे, म्हणजे हा मी तुला देईल असं ठरवून तो हार मला तू दे मुली, तो हार मला तू दे मुली असं बोलून देखीलही तू दिला नाहीस. तेव्हापासून मुली हा खरा हार तुला देण्यासाठी मी तुझ्या मागे फिरत आहे. डॅडी, मी खूप मोठी चूक केली. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा देव तुमची प्रत्येक गरज पूर्ण करण्याकरिता आपल्या हातामध्ये बरेचसे आशीर्वाद ठेवून तुमच्या मागे फिरत आहे आणि तुम्ही जगातल्या नीच आणि तुच्छमय गोष्टींसाठी, अल्पकाळाचे पापी सुख मिळवण्यासाठी तुम्ही त्यांच्या मागे फिरत आहात आणि देव तुमच्या मागे आहे. देवाने जे आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवले आहेत भरपुरीने त्याचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या हातात जे आहे ते काय करायचं आहे? सोडून द्यायचं आहे. काय आहे आज तुमच्या जीवनामध्ये? अल्पकाळाच्या पापी सुखांना सोडून काय आहे आज तुमच्या हातात? तुच्छ आणि नीचमय अशा पापी सवयींना सोडून देव बोलत आहे त्या गोष्टी सोडून द्या. तुमच्या जीवनाला मी सर्व आशीर्वादांनी भरून टाकेल. मी स्वतः तुमच्या जीवनामध्ये येईल, मी स्वतः तुमच्या घरामध्ये येईल व माझ्यासोबत सर्व आशीर्वाद मी घेऊन येईल. परंतु ऐका, मी येण्यासाठी तुम्ही आपलं जीवन पवित्र करायचं आहे. एकदा एक वडील ऑफिसमधून घरी माघारी आले, तेव्हा त्यांनी पांढरे कपडे घातले होते. त्यांचा मुलगा घाईने जाऊन त्यांच्या अंगावर आला. डॅडी बोलले, मुला 1 मिनिट थांब. हे काय डॅडी, मी तुम्हाला भेटू इच्छित आहे, मला हग करायचं आहे. अरे तू हग कर, थांब. पण मला जवळ यायचं आहे. जवळ ये, पण 1 मिनिट थांब. काय डॅडी, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही? मी खूप प्रेम करतो. मग मला तुम्ही हग का करू देत नाही? मला तुम्ही जवळ का घेत नाही? 1 मिनिट थांब. माझे कपडे अगदी स्वच्छ आहेत ना? तू तर घाणेरडे कपडे घातले, शरीरावरती धूळ आहे. तू जाऊन अगोदर अंघोळ करून ये, तेव्हा मी तुला गळ्याशी लावेल, तुझं चुंबन घेईल, तुला जवळ घेईल. पण अगोदर जाऊन तू अंघोळ करून ये. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देव देखील असाच आहे. तो आपल्यावरती जीवापाड प्रेम करत आहे. तो आपल्याला गळ्याशी लावू इच्छितो, आपल्याला जवळ घेऊ इच्छितो, तो आपल्या जवळ राहू इच्छितो. परंतु आपल्यामध्ये जी अशुद्धता आहे ती देवाच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला घेऊ देत नाही आणि तो जे देव इच्छित आहे त्या आशीर्वादांना प्राप्त करू देत नाही. आज मी विचारत आहे, आज तुम्हाला जे देवाच्या प्रीतीचा अनुभव घेऊ देत नाही, जे तुम्हाला देवापासून दूर करत आहे, ते पाप काय आहे तुम्हाला ठाऊक आहे? तुम्हा एकटीलाच ते ठाऊक आहे. देव बोलत आहे, मुली ते सोडून दे, मुला ते सोडून दे. तुमच्यासाठी उत्तम आशीर्वाद हातात ठेवून मी तुमच्या मागे येत आहे, परंतु तुम्ही
त्या मुलामागे, त्या मुलीच्या पाठीमागे भटकत आहात, व्यसनांच्या पाठीमागे, व्यभिचारांच्या पाठीमागे आणि पापी कृत्यांच्या मागे फिरत आहात, पापी जागेंमध्ये फिरत आहात, आणि मी तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, बरकत देण्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही आधार बनाल असे व्यक्ती तुम्हाला बनवण्यासाठी, तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी, चांगला जीवनाचा जोडीदार देण्यासाठी, घर देण्यासाठी, अनेक लोकांसाठी तुमचं जीवन आदर्श आणि आशीर्वादित करण्यासाठी मी सर्व आशीर्वाद घेऊन तुमच्या मागे फिरत आहे. मात्र तुम्ही पापी जगाच्या आणि पापी लोकांच्या पाठीमागे फिरत आहात. कधीपर्यंत फिरणार? तुम्ही सोडून द्या. पापी जगाला आणि पापी मैत्रीला सोडून द्या. माझ्या हातात जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत ते तुम्ही प्राप्त करा. चला, देव आज बोलावत आहे. तुम्ही येणार का? हो, मी येणार असं म्हणणारे आहात तर चला आपण प्रार्थना करू. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, देवा, या जगामध्ये तुझ्या सानिध्याशिवाय आम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकणार नाही. परमेश्वरा, जेव्हा तू आमच्या सोबत राहत असतोस तेव्हा जर आम्ही मनमर्जीने जगलो आणि आमच्या जीवनामध्ये जगासाठी आणि जगातील पापी गोष्टींसाठी जीवनात स्थान दिलं तर देवा, तू आमच्याकडे पाहत आहेस याची भीती न बाळगता जर आम्ही निडर होऊन पाप करत राहिलो तर देवा, निश्चित त्याने तुला खूप खेद होईल. तेव्हा परमेश्वरा, आम्हाला सुधारण्याकरिता तू आम्हाला शासन करशील. देवा, ते शासन कोणत्याही रूपाने आमच्यावरती येईल. आजाराच्या स्वरूपाने येईल किंवा संकटाच्या स्वरूपाने येईल, आर्थिक अडचणीच्या रूपाने ते येईल किंवा दुसऱ्या कोणत्या रूपाने आमच्यावरती येईल. देवा, आम्ही तुला दुःखी करून स्वतः जीवनात दुःख ओढावून काही उपयोग नाही. देवा, तू आमच्या घरात आहे, तुझं सानिध्य आमच्या घरात आहे हे जाणून तुझं गौरव करण्यास तू आमचं सहाय्य कर. देवा, तुला आनंदाने आमच्या घरामध्ये राहता येईल असं वातावरण ठेवण्यासाठी तू आमचं सहाय्य कर बापा. देवा, इस्रायली लोकांना तुला गमावून त्यांना आपल्या आयुष्यामध्ये थरथर कापत भयभीत होऊन जगावं लागलं. शमशोनाने तुला गमावून त्याने आपला प्राण गमावला. देवा, तुला गमावून शौल देखील आपल्या प्राणाला मुकला. देवा, तुला गमावून इस्रायल लोकांना पलिष्टी लोकांच्या गुलामगिरीमध्ये अतोनात छळ सोसावा लागला. देवा, तुझ्याशिवाय जगणं हे शक्य नाही. जर जगण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामध्ये न शांती राहणार, न आनंद राहणार. परमेश्वर देवा, आज तुझं वचन ऐकून आम्ही सत्य जाणून घेतलेलं आहे. तुला आम्ही आमच्या हृदयामध्ये, आमच्या कुटुंबात आम्ही सर्वजण आमंत्रित करत आहोत. परमेश्वरा, तू ये. देवा, तू आम्हासाठी जे आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत ते आम्हाला अनुभवता यावेत. यासाठी आमच्यात जे पाप आहे ते तू दूर कर बापा. देवा, सर्व वाईट सवयी दूर कर. देवा, सर्व अशुद्धतेला दूर करून पवित्र असं जीवन मला आणि आम्हातील प्रत्येकाला देऊन येथून पुढे पवित्र असं जीवन जगून सर्व आशीर्वादांचा अनुभव घेता यावा अशी मोठी कृपा तू आम्हावर कर. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.